आज या ठिकाणी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना केलेली आहे की एक विकसित मुंबई, एक सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावे आणि आजचा हा दिवस हा मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईतल्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरो अशा प्रकारची प्रार्थना आज सिद्धिविनायकाच्या चरणी केलेली आहे. इतर उमेदवारांकडून मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांना मतदानाला यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जातं. खरं तर मराठी माणसाचं अस्तित्व नाही, मुंबईची महानगरपालिका स्वतःच्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे. परंतु गेल्या 11 वर्षामध्ये या मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी, मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थानं जे काम झालेलं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि वरळीतल्या बिडडीचा इथल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर तयार करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे मराठी माणसाला, मुंबईकराला, मुंबई शहराच्या नागरिकाला हे चांगलं माहिती आहे की मराठी माणसाची, मुंबईकरांची आणि या मुंबई शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित कोण ठेवू शकतो. काल मुंबादेवीचं दर्शन संपूर्ण साधू कुटुंब घेताना पाहायला मिळालेलं आहे आणि भावनिक आव्हान देखील केलेलं आहे. काय वाटतं, आव्हान तगडं होईल तुमच्यासोबत? मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, सगळ्या भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळामध्ये मंदिरं बंद करणारे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसत आहेत. आज तरी त्यांना देवदेवता आठवलेत, हिंदुत्व आठवलंय, ही चांगली गोष्ट आहे. अध्यक्षपदाची धुरा तुमच्याकडे आहे, किती आव्हानात्मक वाटली निवडणूक? मुंबई भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, मुंबईकरांचे आशीर्वाद, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण पाठबळ आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र नेतृत्वाने दिलेले आशीर्वाद यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहेत आणि आजचा दिवस हा मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरणार आहे. मतदारांना काय आव्हान कराल, कारण का भावनिक आव्हान सुद्धा ठाकरेंकडनं मतदारांना केलं जातं, तुमच्याकडनं काय आव्हान? मी तमाम मुंबईकरांना हे आव्हान करतो की विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद द्यावेत, साथ द्यावी, सहकार्य द्यावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबईची निर्मिती आम्ही मुंबईकरांच्या आशीर्वादानं करू शकतो. दुबार मतदानावरती लक्ष ठेवा. काही लोक यांचा लोकशाहीवरती विश्वास नाही आहे, कायद्याच्या प्रक्रियेवरती विश्वास नाही आहे, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचा पराजय दृष्टीपथामध्ये दिसत असल्यामुळे त्यांची चलबिचल झालेली आहे, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बालिश आव्हानं काही लोक करताना आपल्याला दिसत आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे जे आरोप ज्या कोणी केले असतील ते निवडणूक आयोग आणि अख्खी निवडणूक हाताळणारी यंत्रणा त्यांची जबाबदारी आहे की त्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं. त्यानुसार काल स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं आहे. परंतु मला आश्चर्य वाटणार नाही जर त्यांनी अजून नवीन काहीतरी त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न केला. पण काही लोक उद्या ज्या वेळेला पराजय होईल त्यावेळेला काय सांगायचं, काय स्पष्टीकरण द्यायचं, याचं बॅकग्राऊंड तयार करताना काही लोक दिसत आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.